नमस्कार मंडळी, मी सुवर्णा जले. तर आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा, हर्षाचा आणि उत्साहाचा जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज आम्ही जाणार आहोत पिकनिकला ना स्वरूपा. तर आज आम्ही जाणार आहोत पिकनिकला मालवण गोवा पाहायला. तर आमचा कसा रूट होणार आहे ते आम्हाला पण माहीत नाही, कारण ठरवतील तशा आम्ही जाणार आहोत. पहिले कोकणात जाऊ की गोव्याला ते आम्हाला पण नाही माहिती. खरं तर आम्ही म्हणजे दुसऱ्याकडं कुठंतरी प्लॅन करत होतो जाण्याचा. बोलत होते की गोव्याला आपण 3 वेळेला जाऊन आलेलो आहोत. मालवण गोवा कोकण आमचा 3 वेळेला झालेला होता, म्हणून बोलत होते दुसरीकडे कुठेतरी जाऊ. पण मुलांचा हट्ट होता की आपण गोव्यालाच जाऊया, म्हणून स्पेशली स्वरूपा बोलत होती गोव्यालाच जाऊया. कारण जेव्हा आम्ही गोवा मालवण कोकण केलेला तेव्हा मुलं खूप लहान होती. मला वाटतं लॉकडाऊन संपल्यावर आम्ही लास्ट गोवा मालवण केलेला. त्यामुळं खूपच वर्ष झालेले आहेत, 5-6 वर्ष जास्त झाले असतील मला वाटतं. त्यामुळे आता आम्ही गोवा कोकण जाण्याचं ठरवलेलं आहे. तर पहिले नेहमीप्रमाणे आपण दिवाबत्ती करून घेऊया, मग आपण निघूया. 4:30 वाजल्यात आता सध्या. मग आमची दोघींची तयारी झालेलीच आहे. आवना उठवायचं आहे फक्त. ओंकारची पण तयारी बहुतेक झालेली आहे. मग आपण निघूया. तर पुढे तुम्ही पाहालच आमची पिकनिक कशा प्रकारे होणार आहे ती. तर पहिले मी दिवाबत्ती करून घेते. चला. चला तर मग निघायचं ना. हा चला निघूया. सदानंदाचा एल्को डेल्को सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय. डेल्को. जय मल्हार. गणपती बाप्पा मोरया. हनुमंताचं काय बोलतो. चांगली क्वालिटी होते. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय. चलो गोवा कोकण. चलो. रस्त्यात आम्हाला 1-2 तास तरी धुका सापडला. खूपच भारी वाटत होता प्रवास. धुक्यात एकदम मस्त वाटत होता प्रवास करायला. स्वरूपा पण खुश होती धुका पाहून. सलग आमचा खूप वेळ गेला धुक्यात. फारच मस्त क्लायमेट होता आणि मस्तच वाटलं प्रवास करायला. प्रवासाचा आनंद घेत आम्ही निघालो कोकणामधून गोव्याकडे. तर चला मग पाहूया आता आमचा प्रवास कसा होणार आहे तो. हळूहळू सूर्य पण वर आलेला आहे. तर सूर्य उगवलेला आहे आणि आता सकाळ झालेली आहे. स्वरूपा मस्त झोपलेली प्रवासात. तिने मस्त झोप काढली आणि आम्ही आता प्रवासाचा आनंद घेत निघालोत. आपण पाहतच आहात आम्ही आता कोकणातून निघालेलो आहोत. तर कोकणात एक मस्त मंदिर आहे छान. लहानपणी असताना गेलेले परशुरामाचं मंदिर आहे. तर चिपळूणमध्ये परशुरामाचं मंदिर आहे. तर तिथे आम्ही दर्शनाला जाणार आहोत. तर चला मग पाहूया परशुरामाचं मंदिर. तर आता आम्ही थोड्याच वेळात पोचणार आहोत श्री परशुरामाच्या मंदिरात दर्शनासाठी. तर चला मग पाहूया परशुरामाचं मंदिर. आम्ही पोचलेलो आहोत मंदिराच्या आवारात. मंदिराचा सभोवतालचा परिसर खूपच छान होता आणि निसर्गरम्य होता आणि धुका पसरलेला, त्यामुळं खूपच छान वाटत होता. तर चला आता आम्ही जाणार आहोत परशुरामाच्या मंदिरात दर्शन घ्यायला. चला मग निघूया. म्हणजे मला सॉक्स पण काढायला लागतील. पहा किती सुंदर परिसर आहे.
खूपच छान वाटत होतं आणि थंडी पण खूप होती, त्यामुळं मस्त वाटत होतं. आम्ही आलो परशुराम मंदिर पाहायला. तर चला मग पाहूया आणि दर्शन घेऊया. मंदिराचं बांधकाम चालू आहे. तर गोशाला आहे. चल स्वरूपा, स्वरूपा चल बरं. चला पाहूया. Oh my god, oh my god, oh my god. पहा किती मस्त वातावरण आहे आणि इथं सारवलेलं पण आहे आणि मस्त रांगोळी काढलेली आहे. हे पहा सगळ्याकडे मस्त शेणाने सारवलेलं आहे गाईच्या. खूप भारी वाटलं इथं. जुन्या आठवणी आल्या. म्हणजे पहिले जुनं घर होतं तेव्हा म्हणजे असे सारवायचे वगैरे. आता कोण सारवत नाही आपल्याकडं, पण फारच छान वाटलं. मस्त वाटतंय. वातावरण हे खूपच छान आहे आणि एकदम थंड वातावरण आहे. पप्पा ग इथे फोटो काढतो. मंदिरात फोटो अलाउड नाही, त्यामुळे मी व्हिडिओ काढू शकत नाही. चटपट मारून फोटो घ्या आधी. मस्त दर्शन झालं, बरं वाटलं. हे पहा परशुरामाच्या मंदिरासमोरच भक्तनिवास आहे
राहण्याची उत्तम सोय केलेली आहे भक्तांसाठी. आणि साईडचा परिसर तर खूपच सुंदर होता. आम्ही खूप वेळ घालवला मंदिरात. तेवढ्या व्हिडिओ काय मी घेतल्या नाही, पण आम्ही मस्त वेळ घालवला. खूपच छान वाटत होतं. तिथून निघोशी वाटतच नव्हतं, पण आम्हाला पुढं जायचं होतं गोव्याला, म्हणून आम्ही निघालो. यांची इथंच फोटोग्राफी चालू झाले. अजून गोव्याला रास फोटो काढायचं आहे. हे चला 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 थांबा, मला पण येऊ द्या. मला ठेवायला नव्हते. एस टीला यायला लागेल. आम्ही शिवनेरी या हॉटेलला जेवायला थांबलो, कारण 1 वाजलेला होता, म्हणून आम्हाला हाच हॉटेल पाहायला भेटला, म्हणून आम्ही इथेच जेवायला थांबलो. भूक पण लागलेली, म्हणून आम्ही शिवनेरी हॉटेलला जेवायला उतरलो. चला मग पाहूया जेवण कसं आहे ते. मला पप्पा मला पण स्नॅक्स घेऊन खाऊन दमले होते. वेगळा घ्यायचा. हॉटेलच्या सभोवतालचा परिसर खूपच मस्त होता आणि स्वच्छ होता. मस्त वाटत होतं आणि जेवण पण ओके होते. म्हणजे आम्ही मस्त जेवलो आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो. जेवलो आम्ही, पण व्हिडिओ घ्यायला लाजतात म्हणून मी पण माझ्या एकटीचंच कुठे घेऊन घेतलेला आहे. मस्त जेवलो. आता आम्ही निघालो. पाहूया आता कोकणला जातोय का गोव्याला निघतोय ते डायरेक्ट. चल तर निघूया. चला चला चला. प्रवास करून आम्ही थोडे थकलेलो होतो
आणि आम्हाला चहा पण प्यायचे होते. संध्याकाळ झालेली होती म्हणून आम्ही चहा प्यायला आणि थोडं फ्रेश होण्यासाठी थांबलो, कारण खूपच प्रवास झालेला होता. तर चला मग आमच्याबरोबर चहा प्यायला. सकाळी आम्ही उठलो 3 वाजता आणि 4-4:30ला आमची तयारी झालेली. निघता आम्हाला 5:30 वाजले. 5:30 वाजता आम्ही निघालो. आता आम्ही कुठं पोचलो तो आपण? आता आम्ही पोचलोत म्हणजे गोवा थोडासाच आहे. आता 100 किलोमीटर असेल ना गोवा. आता वाजल्यात किती? वाजल्यात 4:45 म्हणजे 4:50 झाल्यात. तर आता पाहूया आम्ही गोव्याला. मग आमचं बेत आता सावंतवाडीला थांबायचं आहे. पण मी बोलतात गोव्याला जाऊ. मी बोलतो गोव्याला आता उद्याच जाऊ, आता जाऊन झोपायला कशाला. तर सावंतवाडीला गेलो तर आपल्याला बीच पण एक्सप्लोअर करता येईल. तर पाहूया आता आम्ही किती वाजता सावंतवाडीला पोचतोय ते. चहा प्यायला इथे बसतो. मम्मीला डोका बिडवतो मी चांगलं. मोबाईल घेऊन येते मी. माझा अंधारा बिजली पट्टा कशी वाटली चहा? स्वरूपा छान आहे ना. मी गरम नाही पीत, थंड होतं. नाही अरे, हे काय म्हणतो तुम्ही? कुठली? खूप सुंदर असं पटकन आणि खायचं. तुम्ही पण आहेत ना? गरम आहे. पाणी मिळत. चला चला निघा. ओंकार चला. ना गाडी चालवताना येत होती झोप, म्हणून आम्ही थोडं फ्रेश व्हायला उतरलो चहा घ्यायला. आता आम्ही निघतोय गोव्याला. पण आम्हाला सावंतवाडी पाहायची आहे. मस्त बीच आहेत सांगतात सगळी. तर पाहूया आवनचा आता बेत कसं होतोय, तो कुठं जातो आहे आम्ही ते तुम्ही पुढे पाहालच. आता आम्ही थोड्याच वेळात गोव्याला पोचणार आहोत. इथून गोवा 30 किलोमीटर आहे. प्रवास करून खूप थकलेलो आहोत, पण उत्साह काही कमी झालेला नाही आमचा. आपण पाहतच आहात की आम्ही गोव्याला पोचलेलो आहोत. तर आम्ही ह्या हॉटेलला थांबलेलो आहोत. मस्त हॉटेल आहे. तर चला मग मी तुम्हाला आमचं संपूर्ण हॉटेल दाखवते, जिथे आम्ही थांबलो तिथे. चला मग. तर इकडनं वर जायला एंट्री आहे. तर चला मग पाहूया आमची रूम कशी आहे ती. चला. नवीनच हॉटेल बांधलेलं दिसतंय, कारण साईडला हॉटेलचं काम चालू होती आणि वर रूम पण तयार होत होत्या नवीन. मस्त हॉटेल आहे. चला पाहूया आपण आमची रूम कशी आहे ती. गाणी बंद करे, थोडा रिलॅक्स राहू द्या आम्हाला. थकल्यात प्रवासात. ही आमची रूम. हा वॉशरूम. नको.
मस्त मध्ये कॉपीराईट पाहिजे असं तर माझ्याकडे. इकडे बाल्कनी वाटत. ते रे. इकडे बाल्कनी सकाळी पाहू आपण इकडे काय आहे ते. चल आता थोडं आम्ही रिलॅक्स करतो. मस्त रूम भेटली. मम्मा नंतर जर तुझं मला गाणं ऐकू दे. अरे काय घेते आता मला झोपताना पण घेते. जेवायचं आहे पहिलं. आम्ही आत्ताच गोव्याला पोचलेलो ते आपण पाहिलेलंच आहे. तर मस्त प्रवास झाला ना स्वरूपा. हो आम्ही खूप एन्जॉय केला प्रवासात. तर आपण पाहिलेलंच असेल आम्ही पनवेल टू गोवा कशा प्रकारे प्रवास केलेला आहे तो. तर खूपच छान प्रवास झाला. तर आम्ही गोव्याचा व्लॉग करू तो आता पुढच्याच भागात करू. तर तुम्ही तो व्लॉग पण नक्की पहा. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच मला माझ्या नवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज बाय. तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. आता आम्ही प्रवास करून खूप थकलेलो आहोत. त्यामुळे आता आम्ही म्हणजे फ्रेश होणार आहोत पहिले आणि नंतर जेवणार आहोत आणि आज झोपणार आहोत. आज थोडा आराम करणार आहेत. कारण प्रवासात खूप कंटाळा आला कारण डायरेक्ट आम्ही पनवेल टू गोवा असा प्रवास केलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळीच थकलेलो आहोत. तर आता आपण पुढच्याच व्लॉगमध्ये भेटूया. तर आम्ही गोवा कशा प्रकारे एक्सप्लोर करणार आहोत ते आपण पुढच्या व्लॉगमध्ये पाहूच. तर आम्ही गोवा कशा प्रकारे एक्सप्लोर करणार आहोत ते तुम्ही आता पुढच्याच व्लॉगमध्ये पहा. तर बाय गाईज बाय बाय बाय.